अकलूज नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि मोहिते पाटील आमने सामने आल्याने वातावरण तापले आहे. पॅनेलच्या सभेवर दगडफेक आणि भाषणावेळी वीज गेल्याने तणाव आणखी वाढला आहे. अकलूज नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजप आणि मोहिते पाटील हे आमने सामने आले. दोन्ही बाजूकडून निकराची लढाई सुरू आहे. मात्र अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीला गालबोट लागले असून मोहिते पाटील यांच्या पॅनेलच्या सभेवर शुक्रवारी रात्री उशिरा दगडफेक झाली आहे. त्यात दोघे किरकोळ जखमी झाले. त्यानंतर शीतल देवी मोहिते पाटील यांच्या भाषणावेळी वीज गेल्याने काहीसा गोंधळ उडाला. त्यामुळे अकलूजमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अकलूज नगर परिषदेची पहिली निवडणूक होत असून या निवडणुकीत भाजपने माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. त्यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांची साथ आहे. त्यामुळे भाजपने मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनलही निवडणुकीच्या रिंगणात आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पॅनल संपूर्ण ताकदीने लढत आहे. त्या पॅनलची अकलूजच्या आझाद चौकात रात्री 8:30च्या सुमारास सभा होती. ती सभा सुरू असताना अचानकपणे दगडफेक सुरू झाली. त्या दगडफेकीत दोघे जखमी झाले. सारिका गायकवाड आणि मोहसिन शेख अशी त्यांची नावे आहेत. मोहिते पाटील यांची बालेकिल्ल्यात त्यांच्याच पॅनलच्या सभेवर दगडफेक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या दगडफेकीनंतर अकलूज मधील वातावरण तापले आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मोहिते पाटील यांच्याकडून दगड मारले तरी आम्ही मागे हटणार नाही. उद्या काय होणार याचा हा ट्रेलर आहे असा आरोप भाजपवर करण्यात आलाय. दरम्यान दगडफेकीनंतर शीतल देवी मोहिते पाटील यांनी आझाद चौकात सभा घेतली. त्यांच्या भाषणावेळी वीज गेल्याने गोंधळ उडाला. त्यावेळी शीतल देवी यांनी खरं तर 3 सभांमध्ये बोलून आल्यानंतर या सभेत मी बोलणार नव्हते, पण दगड पडल्यामुळे घाबरलो असे वाटू नये म्हणून मी आता बोलत आहे. दगडाला सावित्रीमाई आणि रमाई घाबरली नाही तर आम्ही का घाबरावं? लाडक्या बहिणी म्हणता, मग लाडक्या बहिणीवर दगड का पडायला लागलेत असा सवालही त्यांनी विचारला. शीतल देवी मोहिते पाटील यांचे भाषण सुरू असतानाच वीज गेली. त्यामुळे काही वेळ गोंधळ झाला. मात्र शीतल देवींनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यांनी मोबाईल टॉर्च उजेडात आपली सभा सुरू ठेवली. दगड पडले, लाईट गेली तरी सभा सुरूच राहील असे ठणकावून सांगितले.